अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली की जय. संत सोयरोबांचा अभंग आहे, त्यावर घेऊन एक 5 मिनिटं बोलण्याचा प्रयत्न करतो. दिसणे हे सरले आवघे प्राक्तन हे मुरले. आलो नाही गेलो नाही मध्ये दिसते ही भ्रांती. जागृत होता स्वप्नाची हरपे कर्पूर न्याये जग हरले. दिसणे हाची जन्मयोगिया न दिसणे हा मृत्यू म्हणा. गैबी प्रसादे गैबीच झाले आप आपना मध्ये लपले. मचंद्र गोरक्ष जालंधर हे न्यावया आले स्वस्वरूपाशी. जाता जाता गगनग्राम हे समूळ कोठे नाउरले. म्हणे सोयरा 17 चौदा मधुमासाच्या नवमदिनी. मधुमासाच्या नवमदिनी सगुण स्वरूपी निर्गुण ठेले. सगुण स्वरूपी निर्गुण ठेले. आप आपना मध्ये लपले. दिसणे हे सरले आवघे प्राक्तन हे उरले. त्याने आता सांगितलं हे दिसा लागले. काय दिसालंय? नामरूपाचं जगत दिसालंय. मग जगत सत्य, संतांचं मत काय? जगत सत्य नाही, पण आमच्याच सत्यत्व बुद्धी झाली. त्यांनी सांगितलं, बऱ्याच वेळा सांगितलं, आमच्या बुद्धीचा हा प्रॉब्लेम आहे. आमची बुद्धी काय कडे जगताकडे बघितली ना तर सत्यत्व बुद्धी झाल्या. मग त्यांनी काय म्हटल्यात? दिसणे हे सरले. ज्यावेळा तुम्ही सद्गुरूचं सानिध्य घेचीला, संतांचा संग घेचीला, योग यागादी क्रिया करचीला, वैराग्य तुमच्या अंतकरणात प्राप्त होईल. त्यानंतर गुरुचरण सेवा तुम्हाला लाभ होईल. त्यावेळेला काय होईल तुम्हाला? तर तुम्हाला ह्या ज्ञानाची तुम्हाला उपलब्धता होईल. आणि आता आम्ही कसं आहे तर आम्ही, त्यांनी मगाशी सांगितलं तसं ज्ञानेश्वर माऊलींनी 15व्या अध्यायातला तो श्लोक आहे, त्यामध्ये त्यांनी मला म्हटलं, त्याने ए रवी सर्वांच्या हृदय देशी मी असे बुद्धीस्पुरे अहर्निशी. ती वस्तुगामी 2 मी आहेत. पहिला एकाच्यात मी आहे आणि खाली एकाच्यात मी आहे. खाली वस्तूच्या ठिकाणी मी आहे ना, तो शुद्ध मी आहे, आणि वरला आहे तो अशुद्ध मी आहे. मग ते सांगत असताना काय म्हणले, आता आपणाला सांगितले त्याने, आता तर आम्ही आता कुणाच्या संगतीत आहे तर देह मी म्हणणाऱ्या लोकांच्या संगतीत आहे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आम्ही आता कशानं बांधले गेलो, काय करलं तर आमच्या ठिकाणी ह्या संसाराबद्दलची आमची आस भरपूर आहे. म्हणजे जन्ममरणाचं चक्र आहे ना, ते पुन्हा पुन्हा जन्मावं, पुन्हा पुन्हा मरावं, ह्याला संसार म्हणायचं. आणि प्रपंच कशाला म्हणायचं? परक्याची पंचायत त्याला प्रपंच म्हणायची. माझे गुरुदेव सांगायचे परक्याची पंचायत म्हणजे काय? पंचमहाभूत आणि 3 गुण ही परकी आहेत, ही मायेतली आहेत, पण आम्हाला ती प्रिय झालेत. त्यांची आम्ही काय करले, आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे सगळा साठा साठवून ठेवलं आणि ह्याचा संचय करून पुढल्या जन्माचा आणि डोक्यावर गटळं करून घ्यायला लागले. आणि इतकं मोठं झाले ते गटळं की आम्हाला चालायचं जमणं असं आहे. हां, असून ते काय असेल ते असेल. मग ते काय म्हणतात बघा पुढं, तर हे दिसणं सरलं आणि काय राहिलं तर प्राक्तन राहिलं. प्राक्तन म्हणजे काय? ह्या देहाबरोबर आम्ही 3 प्रकारचं कर्म संचय होते. कुठलं कुठलं? एक संचित कर्म, दुसरं क्रियामान कर्म आणि तिसरं प्रारब्ध कर्म.
ह्या देहावर आम्ही काय घेऊन आलो आता, तर जे काय संचित कर्मात आमच्या होतं ते आता आम्ही देह धारण केल्यानंतर काय कर्म करायचं आहे ते कर्म ह्या देहाच्या संबंधानं प्रारब्ध कर्म घेऊन आले. मग प्रारब्ध कर्म आम्ही सहज भोगा लागलोय दररोज, पण कर्तव्य बुद्धी जी आहे त्या कर्तव्य बुद्धीचा आम्हाला काय करायला पाहिजे, बाध करायला पाहिजे. विचारानं, विवेकानं, चिंतनानं बाध करायला पाहिजे. आणि कर्तव्य बुद्धी जर तुमची खरा बाध झाली तर तुम्ही काय जगणारा, कर्तव्य बुद्धीच्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तसं त्या बुद्धीचा जर स्वरूपाला जर स्पर्श झाला तर काय होईल, तुम्हाला हे जे प्रारब्ध आहे ते देहाच्या माथ्यावर टाकून तुम्ही जीवनमुक्त अवस्था जगू शकता. मग संत काय म्हणतात, देह पडो राणी अथवा वनी, तो मुक्तची जाणावा. तसं देह असतानाच मग त्याने सांगितलं कधी व्हायचं हे, तर तारुण्यातच देहापासून मी पृथक आहे अशी भावना असायला पाहिजे. इतकं दृढ अभ्यास व्हायला पाहिजे की ते संत सांगतात, म्हणजे ब्रह्माकुमारीवाले सांगतात, लोण्यातून एखादा केस काढत असताना काय धक्का लागतो का, काय कष्ट होतात काय, नाही. किंवा तुम्ही एखाद्या एसटीतनं चाललाय आणि गर्दी आहे आणि फाटका टावेल तुमच्या खांद्यावर आहे आणि तो कधी पडला त्याचं भान असेल का तुम्हाला, गर्दीतून चाललाय आणि पडला टावेल तर पडून येतात. तसं ह्याच्याबद्दल अत्यंत पृथक राहायचे काय पाहिजे. हे दरम्यानच्या मुक्तीचं एक साधन आहे. त्या साधनाचा आधार घेऊन माझं गंतव्य जे आहे, गंतव्य आहे साधक, साधन आणि साध्य ही त्रिपुटी आहेत. तर साध्य काय आमचं, तर ब्रह्मप्राप्ती. मग आम्ही त्या ब्रह्मप्राप्तीसाठी प्रयत्न करतो का, नाही करत. दिवसभर आमचा सगळा जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत देह चाललाय ना, वेळ चाललाय ना, तो सगळं देहाच्या संरक्षणासाठी चाललाय. आणि हा तर काळ ग्रासाला मग असं सांगितलं त्यांनी, हे रोगाचं माहेरघर आहे. ह्याला तुम्ही नाही म्हटलं असं तर ते कृतज्ञ आहे, तुम्हाला सोडतंय. देह कृतज्ञ आहे, तुम्हाला सोडतोय. मग सोडण्याआधीच त्यालाच तुम्ही सोडा की विचारानं, चल म्हणायचं हे मी नाहीच आहे असं भावना तुमच्या अंतःकरणात की दृढ व्हायला पाहिजे. ती होण्यासाठीच हे सगळं सत्संग सतशास्त्र करायचं आहे. आणि मग तिसरं काय सांगितलं त्यांनी, देह अहंकार. त्यांनी सांगितलं सगळं देहांकाराचं. आमचा अहंकार फार कठीण आहे. एक सूक्ष्म अहंकार ज्ञानेश्वर माऊलींनी 13व्या अध्यायात सांगितला आणि एक स्थूल अहंकार सांगितला आहे. बोलायचं असतं भरपूर बोलता येतं, पण ही चिंतन चर्चा आपल्या आपल्या आता तुमच्या कोटीप्रमाणे मला करायला पाहिजे. तर सांगत असताना फक्त तुम्हाला त्यांचे दृष्टांत सांगून असतो, ते दृष्टांत लक्षात घेतला असा की तुमच्या लक्षात येईल. आमची सगळी बुद्धी काय माहिती आहे का, आता त्यांनी म्हणते असं दुर्बुद्धी आहे. आमचं एक ज्ञान असताना दुसऱ्या ठिकाणी आमचं परिवर्तित व्हायला. म्हणजे काय, लाकडापासून हत्ती केला कारागरानं, सुतारानं काय आपल्या कारागरानं. आमची कशाची दृष्टी असते, हत्तीची दृष्टी असते. म्हणजे लाकडाचं ज्ञान हत्तीच्या ज्ञानात आमचं विलय पावलंय. लाकूड आहे आम्हाला माहिती नाही, काय माहिती आहे बघा, कुठलंही खेळणं घेतलं असा, काय घेतलं असा. आता हे काय खुर्ची आहे, ही कशाची आहे, प्लॅस्टिक आहे. प्लॅस्टिकचं आम्हाला माहिती नाही, आम्ही याला खुर्ची म्हणतो. अशा अनेक तुम्हाला सांगता येतील अनेक गोष्टी आहेत. त्या सगळ्या घेतला असा, किती घेतला असा तरी आमचं सगळं विपरीत ज्ञान आहे. आता आमचं यथार्थ ज्ञान नाही. हां, वेळेचं बंधन आहे. मी जास्त न सांगता एवढं सांगेन की तुम्ही काय करा, स्वतःचं चिंतन करा, स्वतःचे दोष पहा, स्वतःच्या दोषात काय निर्माण करून तुम्हाला कमी करता येते काय बघा. आणि ते दोष कमी झाले तर पुढला जन्म तुमचा सुखकर आणि समाधान होणार आहे. ह्या अभंगावर बोलाय माझे गुरुदेव दोन तास, अगं 3 ताससुद्धा आम्हाला वार्तालाप सांगत होते. असे संत भेटले आम्हाला, म्हणून आज तुम्हाला इथं आम्ही काय तर 2 गोष्टी सांगू शकलो. हे आमच्या गुरुदेवांचं उष्ट आहे, आमचं काय नाही आहे. आम्हाला काडीचंही ज्ञान नाही, अगदी घाणीतलं आम्ही हे होतो, किडं होतो. ते उगं सद्गुरूंच्या चरणाजवळ त्यांनी स्वीकार केला. त्यांनी आमच्यावर काय तर जडणघडण केली. आमच्या 20-25 वर्षे त्यांच्याकडे प्रत्येक रविवारी जाणार, कार्यक्रम काय असेल ते जाणार. ह्या सानिध्यातनं त्यांच्या वलयात आम्ही गेलो आणि चांगल्या गोष्टीच्या वलयात गेला असा तर तुम्हाला काय होतं, सुख होते. मग त्यांनी काय सांगितले, हे जर देहाचं कर्म जर तुमच्या माथ्यावर मारून घेतला असा तर दुःख आहे. आणि आम्ही काय होईल, शेलक्या दुःखाचे भागीदार होतो. ह्या 5 गोष्टी इकडं तुम्ही देहसंगतीत आला असा घेतात आणि ह्या 5 गोष्टी तुम्ही इकडल्या स्वीकारला असा, काय सत्संग, योग यागादी, ज्ञान म्हणा किंवा वैराग्य म्हणा आणि गुरुचरण सेवा, हे जर 5 केला असा
तर तुमचा नैया पार व्हायला जास्त वेळ लागत नाही. मुक्ती प्राप्त व्हायला लय वेळ नाही आहे. फक्त त्या मुक्तीच्या असाकडनं तुम्ही त्या ठिकाणी ओढ राहिली पाहिजे. मुक्ती दूर इल्ला वा दूर इल्ल. मुक्ती दूर नाही, मुक्तच आहे, तो बळेच बद्ध झाला आहे. त्या बद्ध झालेली प्रक्रियानुसार त्याला काय करायचं आहे त्यांनी सांगितलं. आता तसं तू देह नसून तू ब्रह्म आहेस हा विचार तुमच्या अंतःकरणात सतत तुम्ही जसं 9 दिवस ह्याच्यामध्ये कशामध्ये दसऱ्याच्या दिवशी दीप प्रज्वलित करून ठेवता, ती विजल म्हणून तो दीप तुम्ही काळजी घेता का नाही? ह्यातला दीप विजा लागला आहे त्याची कधी काळजी घेणारा? तो दीप आम्ही बाहेरला दीप लावतो, पण अंतरंगातला जो ज्ञानदीप आहे त्यांनी सांगितलं तसं ते ज्ञानदीप आम्ही कधी जागा करणार? त्यावर आलेलं काळिंब काजळ कधी दूर करणार? ते करण्यासाठी प्रयत्न करा. आणि कुणाचं चिंता करू नका. कोण मुलं बाळं काय असली ती काय असं त्यांच्या कर्मानुसार व्हायला लागलंय. आणि त्यात सुखदुःख मानू नका. मग सांगितलं का नाही, आता एक म्हणजे बोलायचं नाही पण बोलायला मी तुम्हाला, लई दुःख करून घ्यायचं नाही, सुखी जीवन जगायचं आणि सुख आनंद हा तुमचा स्वभाव आहे सांगितलं. त्या गोष्टी पुढल्या वेळापर्यंत वेळ असलोच आपण जगलं वाचलो सगळीजण तर आपण ते विचार करूया. मी जास्त वेळ झाला पण 10 मिनटं बोला म्हणता येईल ते. तर स्वतःचा स्वतः विचार करा. मी कसं तरीन, मला तरायचं आहे, मला तरायचं आहे. मग तुम्ही तरल्यानंतर मग ते काय सांगतात, एखादी स्त्री विहिरीत उडी मारल्या आणि तिला तुम्हाला काढायचं आहे तर तुम्ही पट्टीचं पोवणारं पैसा, पट्टीचं पोवणार असून सुद्धा काय पाहिजे तुम्हाला ज्ञान पाहिजे. तिची केस धरून लांब ठेवायला पाहिजे. माझे गुरुदेव म्हणायचे तिला जवळ येऊ द्यायचं नाही, तिला लांब ठेवायचं. तिला लांब ठेवला असा तर ती तुम्हाला ती मिठी मारणार नाही, आणि तिचा मिठी नाही मारला तर तुम्ही पोहू शकशील. तसं या मायेला लांब ठेवायचं आहे, मायेला लांब ठेवायचं आहे. आणि आपण आपल्या तत्वाच्या ठिकाणी चिंतन मननानं आपण दृढ व्हायचं आहे. हा जर दृढ झालासा तर दुःख नावाची वस्तू नाही. जगात दुःख नाही आहे, अहो सुख सुख आहे. पण आमची दृष्टी बरोबर नसल्यामुळं, आमचे विचार व्यवस्थित नसल्यामुळं, आमचा हव्यास असल्यामुळं, आसक्ती ममताभाव जास्त असल्यामुळं आम्हाला हे सगळं पाहिजे वाटलं. त्यामुळे आम्हाला दुःख आले. सोडायशी का झाली 50 झाली, आपला कारभार मुलाबाळांच्याकडे द्यायशी का नाही, शेवट अजून ते हे करलं ते दानवा अडकून आणून किल्ली आपल्याजवळ ठेवते. असलं काय करू नका. सुना आल्या सुनांच्याकडे देऊन टाका, पण ती देण्याचं एवढी दानच सोपी नाही. आपलं सगळं जातोय असं वाटतंय. अहंकार आहे का नाही, तो अहंकार लई मोठा अहंकार आहे आपल्यातला. तो अहंकार कमी करायचा फार अवघड आहे. अनेक जन्म घेतला असं तर होणार नाही. फक्त ते 5 गोष्टी सांगतो, माऊलींनी सांगितलेल्या गोष्टी. फक्त ते काय म्हणतात, जागृती तर स्वप्न आहे ना, जागृत अवस्थेसुद्धा स्वप्न अवस्थेत आम्ही भोगायला लागलोय. आम्हाला भान नाही कशाचं. जागृतीत स्वप्न आहे. दुसरं काय, अमावस्या दिवशी चंद्र झाकला गेलाय ना, आहे ना, मग झाकलाय का चंद्र? चंद्र नाही, चंद्र हा अखंड आहे. फक्त अमावस्या एक म्हणजे अज्ञान, अज्ञानामुळे आत्मसूर्य आपल्यातला दिसना, चैतन्य दिसना. त्यानंतर तिसरं काय, कळीमध्ये बारक्या लहान मुलामध्ये तारुण्य गुप्त आहे. चौथं काय, कळीमध्ये सुहाच्या कळीमध्ये सुगंध गुप्त आहे. आणि 5वं काय, लाकडामध्ये अग्नी गुप्त आहे. तसं या देहामध्ये चैतन्य गुप्त आहे. ते गुप्त चैतन्य मग अशी ओवी सांगितली त्यांनी, दुसऱ्या अध्यायातली 13वी ओवी वाटतं श्लोक ओवी वाटी. त्या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. तसं आम्हाला काय करायचं, आता तुम्ही संत जात. संत कुणाला म्हणायचं, गुरु कुणाला म्हणायचं, तो भाग वेगळा चिंतन करूया. ज्यांची इंद्रिय शांत झाली त्याला संत म्हणायचं. इंद्रिय शांत व्हायला पाहिजेत. इंद्रियांची बकबक आहे तर शांत कधी होणार नाही. सा इंद्रिय शांत व्हावे, मग इंद्रिय शांत व्हायसाठी ही साधना विधना हे सगळं सांगितलं करायचं आहे. वेळ झालेला आहे, क्षमा असावी. तुम्ही माझा 10-15 मिनिट ऐकलात त्याबद्दल. आबासाहेबांनी प्रवचन छान सांगितलं. हा विषय कोणीही प्रवचनकार मांडत नाहीत. कथा सांगतील. आमचे गुरुदेव म्हणायचे काय 10,000 लोक जमल्यात आणि ते सांगायला लागलाय सासू असा आहे, सून असा आहे, तिनं असं केले, ह्यानं असं केले, हे हसत्यात आणि घरला निघून जातात. जन्माचं सार्थक करायचं बघायला पाहिजे. जन्माचं सार्थक करायचं असेल तर खरे सद्गुरू भेटायला पाहिजे. खरे सद्गुरू भेटले तर तुमचा नैया पार होतोय. कारण का, नदीच्या पलीकडे जायला आहे, नावाडे आहे, नाव हाकण्याची कला पाहिजे का नको? तसं सद्गुरूजवळ तसं ज्ञान पाहिजे. आणि तसा शिष्य पण त्याला तिची आस पाहिजे. मला बाकी काय नको, फक्त गुरुच्या मुखातून ज्ञान प्रगट व्हावं आणि माझ्या स्वरूपाची माझ्या अंतःकरणात जागृती निर्माण व्हावी. आणि मग स्वरूपाचा जर दिवा लागला तर तुम्हाला कुठं जायची गरज नाही. मग ज्ञानेश्वर माऊलींचं तुम्ही कितीतरी चिंतन केलं असं तरी कमी आहे. बघूया पुढल्या वेळा. वेळ जास्त घेतला क्षमा करा. झालेली चर्चा
सद्गुरूंच्या चरणाला अर्पण करून मी माझ्या वाणीला विराम देतो. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.